मित्रांनो, पोलीस भरतीच्या संदर्भामध्ये अतिशय महत्त्वाचा विषय बनलेला आहे, तो म्हणजे वयवाढ होईल का नाही। तर मित्रांनो, वयवाढीच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला असं सांगू इच्छितो की काही विद्यार्थी वयवाढ होईल किंवा नाही होईल या संभ्रमावस्थेमध्ये अभ्यासाकडे दुर्लक्ष करत आहेत, ग्राउंडकडे दुर्लक्ष करत आहेत। तर मित्रांनो, 2018 मध्ये असाच काही विद्यार्थ्यांनी या ठिकाणी प्रयत्न केला, वयवाढ होईल का नाही होईल म्हणून त्यांनी अभ्यासाकडे दुर्लक्ष केलं, ग्राउंडकडे दुर्लक्ष केलं। ते पूर्णपणे कॅपेबल होते, त्यांच्यामध्ये स्ट्रेंथ होती, ते पोलीस होण्याच्या पात्रतेचे होते, परंतु दुर्लक्ष केल्यामुळे 2018 मध्ये मित्रांनो असा निकाल आला की वयवाढीच्या संदर्भामध्ये 2018 ला वयवाढ देण्यात आली। ओपन 25 वरून 28 करण्यात आलं, बाकीच्या कास्ट कॅटेगऱ्या ह्या 28 वरून 33 म्हणजे 5 वर्षाची वयवाढ त्यांना देण्यात आली आणि ओपनला 3 वर्षाची वयवाढ देण्यात आली। त्यानंतर मित्रांनो त्यांची जी धावपळ तारांबळ आणि जी काही त्यांची पळापळी सुरू झाली, त्यानंतर ते त्या 2018च्या भरतीमध्ये सिलेक्ट होऊ शकले नाही। हे मी माझ्या मित्रांचं उदाहरण तुम्हाला सांगतोय। मी 2013चा जॉईन आहे आणि 2018 मध्ये माझ्याच मित्रांसोबत ही गोष्ट झालेली आहे। म्हणून वयवाढ होईल का नाही होईल हा विषय थोडासा बाजूला ठेवा। वयवाढीच्या संदर्भामध्ये तुम्हाला आणखी एक पॉझिटिव्ह गोष्ट सांगतो की वयवाढ शासनाने दिली तर शासनाचं यामध्ये काहीही नुकसान नाही, कारण वयवाढ हा विषय का पूर्ण स्पर्धा परीक्षेसाठी लागू नाही। वयवाढ हा विषय एका पर्टिक्युलर सेक्टर म्हणजे पोलीस भरती या एकाच क्षेत्राशी निगडीत आहे। जर संपूर्ण स्पर्धा परीक्षेमध्ये वयवाढ द्या अशी जर मागणी असती तर तो एक क्रिटिकल विषय ठरला असता आणि किचकट विषय ठरला असता, पण पोलीस भरती या एका सेगमेंट मध्ये वयवाढ द्या हा विषय सॉल्व्ह होण्यासारखा आहे। त्यामुळे प्लीज पॉझिटिव्ह राहा, अभ्यास सोडू नका। अशीच अपडेट तुम्हाला आपण आपल्या चॅनलवर नेहमी देत असतो। चॅनलला सबस्क्राइब करा, काही प्रश्न असतील कमेंट मध्ये विचारा। परत भेटू एक महत्त्वाची माहिती घेऊन। बी पॉझिटिव्ह प्लीज। थँक्यू।